यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मारडा डॅम परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावला आहे। तपासादरम्यान मृताची ओळख विनोद प्रल्हाद सहारे, राहणार नागरी, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर अशी पटली। प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी प्रवीण अशोक वरसणे, राहणार आपटी, राजू नथुजी डोंगळे, राहणार दांडगाव आणि शंतनू प्रवीण झाडे, राहणार नागरी, जिल्हा चंद्रपूर या तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी विनोद सहारे याला मारहाण करून त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मारडा डॅम परिसरात फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे। गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेच्या जोरावर या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश डब्बे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर व मारेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली। मारेगाव हद्दीतील दांडेगाव शिवारामध्ये मारडा धरणाजवळच्या जंगलातील गड्ड्यामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता। सदर प्रकरणामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद मारेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आलेली होती, परंतु सदर मृतकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचा संशय असल्याने वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार त्याचा एखाद्या गुन्ह्याप्रमाणे तपास करण्यात आला आणि त्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये आम्हाला यश मिळालं आणि त्यामध्ये गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। या खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि मार्ग चौकशीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात